तर आजची रेसिपी आहे तोंडाला चव आणणारी लसूणची चटणी। लागणारं साहित्य आहे 1 वाटी सुकं किसलेलं खोबरं, चवीपुरतं मीठ, 1 वाटी शेंगदाणे, अर्धा वाटी सोललेला लसूण, 10 ते 15 कढीपत्त्याची पाने, लाल तिखट। आता सर्व जिन्नस एक एक करून भाजून घ्यायचे आहेत। लक्षात घ्या सर्व जिन्नस हे वेगवेगळे भाजून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर ते बारीक करताना सुद्धा वेगवेगळे बारीक करायचे आहेत आणि नंतर ते एकत्र करायचे आहेत। जर आपण जिन्नस एकत्र भाजले किंवा एकत्र बारीक केले तर त्यात तेलकटपणा चिकटपणा येऊन चटणी मोकळी सुटसुटीत होत नाही। सर्व साहित्य एकजीव करून घेतलेलं आहे आणि आपली लसूणची चटणी खाण्यासाठी रेडी आहे। ही चटणी 8 ते 10 दिवस सहज टिकते।